प्रोफेसर सुलतान इनामदार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या या प्रेझेंटेशनमध्ये की ज्यामध्ये आपण कंपॅरेटिव्ह गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स जो की आपला BPSC 133 हा सब्जेक्ट कोड आहे आणि त्याच्यातलं प्रामुख्याने आपण पॅटर्न्स ऑफ पॉलिटिकल पार्टिसिपेशन अँड रिप्रेझेंटेशन याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. तर आपण आतापर्यंत भाग 1 आणि भाग 2 पाहिलेला आहे की ज्यामध्ये आपण अनेक युनिट्स किंवा चॅप्टर्स त्यामध्ये आपण कव्हर केलेला आहे आणि आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये आपण पॅटर्न्स ऑफ पॉलिटिकल पार्टिसिपेशन अँड रिप्रेझेंटेशन याचं तिसरा भाग आज आपण चर्चेला घेतोय. तर त्यामध्ये प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर एक पॉइंट आहे तो म्हणजे निवडणूक प्रक्रिया, ज्याला आपण इलेक्टोरल प्रोसेस असं देखील म्हणतो. तर ही इलेक्टोरल प्रोसेस म्हणजे नेमकी काय असते तर कोणत्याही लोकशाही देशामध्ये जेव्हा लोकप्रतिनिधी निवडण्याची वेळ येते त्यावेळेस कोणती तरी एक यंत्रणा असणं गरजेचं असतं की जे या लोकप्रतिनिधींचं एक प्रकारे म्हणून की निवडणूक घडून आणेल आणि लोक त्यामध्ये सहभागी होतील, आपलं मत व्यक्त करतील आणि त्या मतांच्या आधारे त्यांचे लोकप्रतिनिधी हे निवडले जातील. तर एकंदरीत ही पूर्णपणे निवडणुकीची प्रक्रिया कशा प्रकारची असते किंवा कोणकोणत्या पद्धतीने निवडणुका घेणं शक्य आहे, कशा प्रकारे आपण निवडणुका घेऊ शकतो. कारण भारतामध्ये जे आपण निवडणूक पाहतो ती तर एक चांगली पद्धत आहे, परंतु त्या व्यतिरिक्त देखील काही अजून अनेक पद्धती असतात, त्याचा देखील आढावा घेणं गरजेचं आहे. तर जगभरामध्ये कोणती प्रक्रिया चांगली आहे, कोणती प्रोसेस चांगली आहे किंवा मग भारतामध्ये कशा प्रकारे आपण निवडणुका घेतो त्याची रचना काय आहे आणि त्यासोबतच निवडणूक आयोग जे आहे हे कशा प्रकारे कार्य करतं. तर हे जे सर्व मुद्दे आहेत हे आपण आजच्या या सादरीकरणामध्ये किंवा प्रेझेंटेशन मध्ये आपण पाहणार आहोत. तर प्रामुख्याने आता आपण जेव्हा निवडणूक प्रक्रियेबद्दल बोलतो त्यावेळेस एक गोष्ट समोर येते की जेव्हा जेव्हा आपण निवडणुकीच्या बद्दल विचार करतो त्यावेळेस लोकशाही ही संकल्पना आपल्या डोळ्यांसमोर येते. कारण निवडणुका होणं कुठं शक्य आहे की जिथे लोकशाही सरकार असेल. आता जर एखाद्या राष्ट्रामध्ये जर हुकुमशाही सरकार असेल तर तिकडे निवडणुका होणं शक्य नाही किंवा जरी निवडणुका होत असतील तरी देखील ते फेअर इलेक्शन्स कंडक्ट केले जात नाही, ज्याला म्हणतो आपण की मुक्त वातावरणामध्ये ते निवडणुका नसतात आणि लोकांच्या वरती एक प्रकारचा दबाव आणून तिथे निवडणुका घेण्याचं काम केलं जातं. तर हे असे अनेक गोष्टी आहेत की जे आपण निवडणुकीच्या बद्दल पाहतो आणि कशा प्रकारे निवडणूक प्रक्रिया कार्य करते हे देखील त्यामध्ये आपण पाहतो. हे तर झालं हुकुमशाही देशांबद्दल. दुसरं असतं मिलिटरी रेजिम किंवा ज्याला आपण लष्करी राजवट असं म्हणतो. तर या लष्करी राजवटमध्ये देखील हा असाच काहीसा प्रकार असतो. लष्करी राजवटीमध्ये सुद्धा निवडणुकींना जास्त प्राधान्य दिलं जात नाही. इथे जे कोणी लष्करातले अधिकारी असतील, सैन्यातले अधिकारी असतील ते त्या अधिकाऱ्यांना जास्त महत्व प्राप्त होतं आणि जे सिव्हिल राईट्स आहेत किंवा ज्याला आपण नागरी अधिकार किंवा नागरी हक्क असं म्हणतो तर हे सिव्हिल राईट्स बाजूला राहतात आणि जे डिफेन्स किंवा ज्याला आपण की जे लष्करी कायदे असतात त्यांना जास्त महत्व प्राप्त होतं. आणि त्यामुळे मग असं एकंदरीत पाहायला मिळतं की लष्करी राजवटीमध्ये देखील निवडणुका वगैरे हा फारशा होत नाही किंवा जरी इथे जरी निवडणुका झाल्या काही प्रमाणात त्याला म्हणून आपण लोकल लेवलवरती स्थानिक पातळीवरती जरी निवडणुका घेण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा या निवडणुका हे एक प्रकारे कंट्रोल्ड मॅनर मध्ये केल्या जातात. म्हणजे असा पूर्ण प्रयत्न असतो की कशा प्रकारे सरकारचे जे हित संबंधी गट आहेत ते निवडून येतील.
किंवा जे सरकारच्या बाजूने आहेत ते कशा प्रकारे निवडून येतील, तर संपूर्ण इथे खात्री केली जाते. त्यामुळे इथे फेअर इलेक्शन्स नावाचा प्रकार वगैरे पाहायला मिळत नाही. त्यासोबतच आपण मोनार्की बद्दल पाहतो, तर आपण राजेशाही असं म्हणतो, तर राजेशाही पद्धतीमध्ये सुद्धा निवडणुकांना प्राधान्य मिळत नाही. कारण इथे एक राजा असतो किंवा मग एखादी राणी असते, तर ह्यांची जी निवड असते ही ठरलेली असते मुळात. म्हणजे आता जो राजा आहे त्या राजाचे जे भविष्यातली मुलं असतील किंवा जे भविष्यातली पिढी असेल, पुढची पिढी असेल, ती पिढी सत्तेमध्ये येईल हे निश्चित असतं, ठरलेलं असतं. त्यामुळे ते निवडणूक वगैरे या प्रक्रिया इथे देखील पाहायला मिळत. तर हे कुठे पाहायला मिळतात, तर लोकशाही व्यवस्थेमध्ये. आता त्याबद्दल पण आपण पाहूयात की नेमकी लोकशाही म्हणून जेव्हा आपण म्हणतो त्यात सुद्धा दोन प्रकार आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरी म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही, किंवा त्याला आपण रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट असं देखील म्हणतो. तर प्रत्यक्ष लोकशाहीचा अर्थ काय की जिथे समाजातला प्रत्येक वर्ग किंवा प्रत्येक घटक हा प्रत्यक्षरित्या निवडणुकीमध्ये किंवा मग निर्णय निर्धारणामध्ये सहभागी होतो. जेव्हा जेव्हा एखादा निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळेस समाजातले लोक स्वतःहून निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. म्हणून त्याला आपण प्रत्यक्ष लोकशाही म्हणतो, जिथे लोक प्रत्यक्षपणे येऊन एखाद्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. तर इथपर्यंत काही असं म्हणूयात की समस्या नाही, हे इथपर्यंत शक्य आहे, हे करणं पॉसिबल आहे. परंतु जिथे जिथे मोठे देश आहेत त्या मोठ्या देशांमध्ये प्रत्यक्ष लोकशाहीची जी संकल्पना आहे ती रुजवणे किंवा त्याची अंमलबजावणी करणं तितकंसं सोपं नाही. जसं की भारतामध्ये आज जवळपास 135-140 कोटीच्या आसपास भारताची लोकसंख्या आहे. तर इतकी लोकसंख्या असताना सर्व लोकांना निर्णय निर्धारणामध्ये सामील करून घेणं शक्य होत नाही. कारण जर प्रत्येक वेळेस निर्णय घ्यायचा म्हटलं तर एकतर प्रत्येक वेळेस लोकांना जेव्हा आपण ओपिनियन मागवतो त्यावेळेस अडचण अशी असते की सर्वांचं ओपिनियन आपण कन्सिडर करू शकत नाही. कारण जो समाज असतो त्याच्यामधला प्रत्येक जण राजकारणाबद्दल माहिती ठेवतोच असं नाही. काही लोकांची माहिती कमी असते, काही लोकांची माहिती जास्त असते. तर हे अवलंबून असतं की त्यांच्यावर ज्या प्रकारचे संस्कार झाले असतील किंवा त्यांना ज्या प्रकारचं वातावरण मिळालं असेल त्या प्रकारे ते स्वतःच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ करत असतात. तर त्यामुळे इथे प्रत्यक्ष लोकशाही आणणं तितकं सोपं नाहीये. आणि जेव्हा जेव्हा आपण निवडणुकीबद्दल बोलतो किंवा मताबद्दल बोलतो, सार्वजनिक मताच्या बद्दल, तर त्यावेळेस ते प्रत्येक वेळेस घेणं देखील शक्य होत नाही. कारण जर प्रत्येक वेळेस आपण जर लोकांचं मत घेत बसलो तर मग त्यामध्येच निम्म्याहून जास्त वेळ निघून जाईल आणि जे विकासात्मक कार्य आहे ते मात्र बाजूला पडतील. तर जिथे छोटे देश आहेत जसे की एन्शियंट ग्रीस मध्ये व्हायचं, तर त्यावेळेस देशाची लोकसंख्याच मुळात कमी असायची, ज्याला ते सिटी स्टेट, शहर राज्य असं म्हणायचे, की ज्यामध्ये त्यांची लोकसंख्या 2000, 3000 किंवा 5000 मॅक्झिमम इतकी असायची. तर अशा अवस्थेमध्ये प्रत्यक्ष लोकशाही आणणं शक्य आहे. परंतु जेव्हा संख्या ही काही कोटींमध्ये असेल आणि तेही 100 कोटीच्या वरती असेल, मग तर मग हे एक अर्थाने इम्प्रॅक्टिकेबल होऊन बसतं. त्यामुळे प्रत्यक्ष लोकशाहीची अंमलबजावणी करणं तितकं सोपं राहत नाही. तर मग दुसरा मार्ग उरतो, तो म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही, इनडायरेक्ट डेमोक्रेसी किंवा रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी असं म्हणतो आपण. आणि जेव्हा आपण रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी बद्दल बोलतो, प्रातिनिधिक लोकशाही बद्दल बोलतो, त्यावेळेस साहजिक आहे की आपले लोकप्रतिनिधी निवडून द्यावे लागतील. कारण लोक तर प्रत्यक्षपणे निर्णय निर्धारणामध्ये सहभागी होऊ शकत नाही. त्यासाठी मग आपण आपले लोकप्रतिनिधी निवडतो की जे
कोट्यवधी लोकांच्या वतीने संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये कायदे पारित करत असतात. म्हणजेच एका अर्थाने ते लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात. आणि ही जी प्रतिनिधित्वाची संकल्पना आहे की जिथे आपण लोकप्रतिनिधित्वाच्या बद्दल बोलतो, ते आपली भूमिका मांडतील आणि संसद असू दे किंवा विधिमंडळ असू दे, त्या ठिकाणी जाऊन आपलं मत व्यक्त करतील आणि जे काही निर्णय घ्यायचे असतील ते लोकांच्या हितासाठी जे काही योग्य निर्णय असतील ते निर्णय देखील इथे घेतले जातात. तर जेव्हा आपण ह्या लोकप्रतिनिधीबद्दल बोलतो त्यावेळेस साहजिक आहे की त्यांची निवड कशा प्रकारे केली गेली पाहिजे आणि त्यांची निवड कोण करणार, हे दोन कळीचे मुद्दे असतात. तर जेव्हा आपण लोकशाहीबद्दल बोलतो तर याचं उत्तर साहजिक आहे की लोकशाहीमध्ये लोक आपले लोकप्रतिनिधी निवडत असतात. ते कॉर्पोरेटर असतील किंवा मग MP असेल, MLA असेल, या सर्वांची निवड जी आहे हे लोक करत असतात. आणि ह्याचं माध्यम काय तर निवडणूक. निवडणुकीच्या माध्यमातून लोक मतदान करत असतात. तर ही निवडणूक घेण्यासाठी देखील काही पद्धत आणणं गरजेचं आहे. एक अशा प्रकारची विशिष्ट पद्धत असली पाहिजे की ज्यामध्ये निवडणुका पार पडतील आणि जेव्हा निवडणुका होत असतील त्यावेळेस लोकांचा त्या निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तर फक्त निवडणुका घ्यायचं म्हणून घ्यायचं नाही, तर घेत असताना कशा प्रकारे फेअर पद्धतीने, ज्याला म्हणतो आपण की मुक्त वातावरणात कशा प्रकारे निवडणुका घेता येतील हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तर लोकशाहीमध्ये इथे आपण पाहतो की लोकप्रतिनिधी जे आहेत ते आपलं मत मांडत असतात, निर्णय निर्धारणामध्ये त्यांची भूमिका बजावत असतात आणि अशा प्रकारे मग ही प्रक्रिया सतत चालू असते. याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात? एक तर एक व्यक्ती एक मत हे जे तत्व आहे हे पाळलं जातं. म्हणजे जेव्हा जेव्हा निवडणुका येतात ते लोकल बॉडीजचे इलेक्शन्स असतील किंवा मग राज्य विधिमंडळाच्या निवडणुका असतील विधानसभेच्या किंवा मग राष्ट्रीय पातळीवरती लोकसभेच्या निवडणुका असतील, प्रत्येक निवडणुकीमध्ये एका व्यक्तीला एकच मत दिलं जातं की जेणेकरून तो निवडणुकीत जेव्हा वोट करायला जातो, मतदान करायला जातो, त्यावेळेस एक व्यक्ती एकदाच मतदान करू शकतो याची खात्री केली जाते किंवा काळजी घेतली जाते. तर इथे एखादा जर कोणी श्रीमंत असेल तर त्याला अनेक मतं, किंवा मग एखादा कोणी गरीब असेल तर त्याला एकच मत, किंवा उच्च वर्गातला असेल, शिक्षित असेल तर त्याला जास्त मतं, आणि जर कमी शिक्षित असेल तर त्याला कमी मतं, असं मात्र होत नाही. तर कोणत्याही आधारे, जात असू दे, धर्म असू दे, पंथ असू दे, रंग असू दे, लिंग असू दे, कोणत्याही आधारे मतदानामध्ये भेदभाव करता येत नाही. प्रत्येक मतदार हा समान असतो आणि म्हणून प्रत्येक मतदाराला समान संधी उपलब्ध असते. तर हे जे एक व्यक्ती एक मत हे जे तत्व आहे हे आपण भारतामध्ये आणि त्यासहितच अन्य जगभरातले जेवढे लोकशाही देश आहेत तिथे देखील हीच पद्धत प्रामुख्याने वापरली जाते. त्यानंतर गुप्त मतदान. जेव्हा जेव्हा आपण निवडणुकीत सहभागी होतो त्यावेळेस ही देखील काळजी घेणं गरजेचं आहे की जेव्हा लोक मतदान करत असतात त्यावेळेस त्यांची जी माहिती आहे ती दुसऱ्यांच्या पर्यंत पोहोचणार नाही. याचं कारण म्हणजे असं की जेव्हा आपण मतदान करतो त्यावेळेस जर लोकांच्या मनामध्ये ही भीती असेल की आपण ज्याला मत देतोय ते जर दुसऱ्या व्यक्तीला कळालं तर तो व्यक्ती कदाचित या मतदाराच्या विरुद्ध जाऊ शकतो आणि अशा प्रकारे मग कोणीही आपलं जे मत आहे ते स्पष्टपणे व्यक्त करू शकणार नाही. आणि म्हणून इथे गुप्त मतदान पद्धत जी असते
ती अवलंबली जाते की ज्यामध्ये जे मतदान करणारे लोक आहेत त्यांनी कोणत्या पक्षाला मत दिलेलं आहे हे कोणालाही कळत नाही. त्यासोबतच निवडणूक जेव्हा आपण घेतो त्यावेळेस ती निवडणूक निष्पक्ष असणं देखील गरजेचं आहे. म्हणजे सरकारमध्ये एखादा पक्ष आहे म्हणून त्यांना जास्त महत्व आणि जे सरकारमध्ये नाहीत आणि जे विरोधामध्ये आहेत त्यांना कमी महत्व असं होता कामा नये. त्यासाठीच इथं निष्पक्षता असणं गरजेचं आहे किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणं अपेक्षित नाही. जे नियम बनवले गेले असतील ते नियम सर्वांच्यासाठी समान असतील. त्या नियमाच्या आधारेच निवडणुका हे संपन्न होत राहतात. त्यासोबतच निवडणुका घेण्यासाठी स्पर्धात्मक पक्ष पद्धत असणं देखील महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा आपण लोकशाही बद्दल बोलतो त्यावेळेस फक्त एक पक्ष असून चालत नाही तर किमान 2 पक्ष असावेत किंवा मग जर अनेक पक्ष असतील तर मग उत्तम. तर इथे जेव्हा आपण स्पर्धात्मक पक्ष प्रणालीबद्दल बोलतो त्यावेळेस अनेक पक्ष असतात ते एकमेकांच्या विरुद्ध लढत असतात. जे काही संघर्ष असतो ते कायद्याच्या द्वारे कायद्याच्या अधीन राहून हे सर्व पक्ष स्पर्धा करत असतात आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये लोक ज्यांच्या बाजूने कल देतील तो पक्ष विजयी घोषित केला जातो किंवा तो व्यक्ती विजयी घोषित केला जातो. तर ही जी निवडणूक पद्धत आहे हे निवडणूक म्हणजेच काय किंवा निवडणूक जी पद्धत आहे त्याला आपण एक प्रकारचा नियमांचा संच असं म्हणतो. हे एक प्रकारचा नियमांचा हा संच असतो जो की निवडणुकीची जी पूर्ण प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला नियंत्रित करतो. जी काही निवडणुकीची प्रक्रिया आहे पद्धत आहे ती सर्व प्रक्रिया इथे फॉलो केली जाते किंवा पाळली जाते. तर एकंदरीत नियंत्रण करण्यासाठी किंवा मग निवडणूक कशा प्रकारे योग्य पद्धतीने पार पाडली जाईल याचा विचार करण्यासाठी एक यंत्रणा उभी केली जाते. जसे की भारतामध्ये निवडणुका घेण्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, भारताचा निवडणूक आयोग. त्याचं कार्य हे असतं की राज्यांसाठी आणि लोकसभेसाठी त्यासोबतच राज्यसभेसाठी हे जे काही उच्च पदावरील सर्व एका अर्थाने जागा असतात रिक्त जागा असतात हे रिक्त जागा भरण्यासाठी काही नियम व अटी बनवणं गरजेचं असतं. हे सर्व नियम देखील निवडणूक आयोगाद्वारेच तयार केले जातात आणि हे नियम जे असतात हे निवडणुकीच्या सर्व पैलूंशी संबंधित असतात. जसं की उदाहरणासाठी म्हटलं तर मतदानाचा अधिकार, मतदान करण्याचा अधिकार. तर इथे मतदान करताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणं अपेक्षित नाही. प्रत्येक व्यक्तीला समान मत असेल आणि या समान मताच्या आधारे प्रत्येक व्यक्ती आपली भूमिका योग्य प्रकारे पार पाडू शकतो. त्यासोबतच निवडणूक लढवण्याचा जो अधिकार असतो आपण राईट टू कंटेस्ट इलेक्शन्स असं म्हणतो ते देखील पाहणं गरजेचं आहे. तर निवडणूक लढवताना ही काळजी घेणं अपेक्षित आहे की कशा प्रकारे प्रत्येकाला समान संधी उपलब्ध करून दिली जातील आणि कोणत्याही एका व्यक्तीला जास्त प्राधान्य मिळणार नाही आणि सर्वांना एक समान संधी उपलब्ध होईल हे पाहणं हे निवडणूक आयोगाचं कार्य असतं. तर कोणताही व्यक्ती फक्त तो श्रीमंत आहे म्हणून जास्त पैसे खर्च करेल असं चालत नाही. तर जरी श्रीमंत असला तरी देखील पैसे खर्च करण्याची देखील एक मर्यादा असते आणि त्या मर्यादेच्या अधीन राहूनच निवडणुकीत जे काही त्यांचा खर्च असेल तो करावा लागतो. आणि त्यामुळे हे सर्व गोष्टींवरती जर नियंत्रण ठेवायचं असेल आणि पूर्ण नियोजनपूर्वक निवडणुका घ्यायच्या असतील
तर त्यासाठी निवडणुकीची यंत्रणा असणं गरजेचं आहे, इलेक्शन कमिशन असणं गरजेचं आहे, आणि यातून मग निवडणुका पुढे आणल्या जातात आणि त्यामधून मग एक पाहायला मिळतं की त्याचे अनेक प्रकार आपण पुढे पाहतो. पहिला म्हणजे प्लुरॅलिटी, त्यानंतर मेजॉरिटेरियन, आणि तिसरा म्हणजे प्रोपोर्शनल, ज्याला मराठीमध्ये आपण बहुलता असं म्हणतो. त्यानंतर बहुसंख्य आणि अनुपातिक. तर बहुलतेमध्ये प्लुरॅलिटी, ज्याला म्हणतो आपण प्लुरॅलिटी जी असते, तर या प्लुरॅलिटी मध्ये त्यासोबतच मेजॉरिटेरियन मध्ये आणि प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन मध्ये एक प्रकारची शिस्त लावली जाते किंवा एक प्रकारचा नियमांचा एक संच बनवला जातो आणि त्या नियमांच्या संचामधूनच पुढे बाकीचे कार्य पार पाडले जातात. तर आपण हे सर्व तीनही जे प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यातला जो पहिला आहे तो म्हणजे प्लुरॅलिटी, ज्याला आपण बहुलता असं म्हणतो. ही जी प्लुरॅलिटी सिस्टम आहे हे कशा प्रकारे चालतं हे पाहणं गरजेचं आहे. तर बहुलता ही जी निवडणूक प्रणाली आहे ही प्रतिनिधित्वाची सर्वात जुनी पद्धत आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ज्या निवडणुका आता आपण पाहतो तर हे असं नाही की आता काही काळापूर्वी आलेलं आहे, तर हे अनेक दशक आणि शतकांपासून चालत आलेली प्रक्रिया आहे. तर एकंदरीत आपण म्हणू शकतो की ही एक खूप पारंपरिक पद्धत आहे, जुनी पद्धत आहे, परंतु उपयोगी आहे म्हणून त्याचा आज देखील वापर केला जातो. आणि म्हणून ह्याला एक नाव पण दिलं जातं, फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टम, FPT. तर हे जे फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टम आहे याचा अर्थ असा होतो की कोणाला किती मतं मिळालेत हे पाहणं अपेक्षित नाहीये, तर जेवढे लोक निवडणूक लढवत आहेत त्यांच्यापैकी कोणाला जास्त मतं मिळालेले आहेत ते इथे महत्वाचं असतं. जर दोन लोक असतील निवडणुकीमध्ये, जर दोन उमेदवार असतील, तर मग हे साहजिक आहे की पहिल्याच राऊंड मध्ये हे कळतं की कोणाला 50% वर मत आहेत आणि कोणाला 50% खाली मत आहेत. कारण जर दोनच लोक असतील तर एकाला बहुमत मिळेल आणि दुसऱ्याला बहुमत मिळणार नाही, हे अपेक्षित आहे, हे ठरलेलं आहे. तर इथे आपण 50% वर सुद्धा मतं घेऊ शकतो, एखादा व्यक्ती 90% पण घेऊ शकतो. तर हे मतांच्या वरती अवलंबून राहतं. आणि त्यासोबतच जे मल्टी पार्टी सिस्टम वर आधारलेले देश आहेत जसे की भारत, जिथे आपण बहुपक्ष पद्धतीचा अवलंब करतो, तर इथे बहुधा असं पाहायला मिळतं की फक्त दोन लोक निवडणूक लढवत नसून त्यासोबतच अनेक लोक त्यामध्ये सहभागी होत असतात. जर आपण राष्ट्रीय पक्षांच्या बद्दलच बोलायचं झालं तर भारतामध्ये जवळपास 6, 7, 8 राष्ट्रीय पक्ष आहेत. ते कधी वर कधी खाली हा आकडा होत असतो. जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या परफॉर्मन्स वरून त्यांचा जो स्टेटस असतो तो ठरवला जातो की एखादा राष्ट्रीय पक्ष आहे किंवा एखादा प्रादेशिक पक्ष आहे, तर त्यांच्या मतदानामधील जे काही परफॉर्मन्स असेल त्याच्या आधारे हे ठरवलं जातं. तर आपण इथे पाहिलं की भारतामध्ये बहुपक्ष पद्धत आहे, त्यामुळे हे साहजिक आहे की बहुपक्ष पद्धत असल्यावरती अनेक लोक निवडणुकीत सहभागी होतील आणि सहभागी झाल्यानंतर जेव्हा मतदार मतदान करतील त्यावेळेस मग हे देखील साहजिक आहे की कदाचित कोणताही एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या उमेदवाराला 50%च्या वर बहुमत मिळेलच असं नाही. ते मिळूही शकतं किंवा मग अनेकदा ते मिळत सुद्धा नाही. तर हा एक प्रकारचा फरक असतो. परंतु ते जरी झालं नसेल
आणि जर असं मान्य करू की आपण 4-5 जण निवडणूक लढवत आहेत आणि लोकांनी प्रत्येक उमेदवाराला काही मतं दिलेली आहेत, कोणाला 10% मतं आहेत, कोणाला 20% आहेत, कोणाला 30% आहेत, तर ते डिपेंड करतं. तर अशा या 4-5 लोकांच्या मते 4-5 लोकांच्या मध्ये ज्याला कोणाला जास्त मतं मिळाली असतील तो व्यक्ती विजयी घोषित केला जातो. तर इथे मतांच्या एक प्रकारे म्हणू आपण की टक्केवारीकडे दुर्लक्ष केला जातो आणि कोणाला किती मतं मिळालेली आहेत त्याला महत्व मिळतं. म्हणजे तुम्हाला 50% मतं मिळाली तरच तुम्ही विजयी घोषित व्हाल असं अजिबात नाही. जर एखाद्या व्यक्तीला फक्त 20% जरी मतं मिळाली असतील आणि ही 20% मतं बाकी लोकांच्या तुलनेत जास्त असतील तर मग तो व्यक्ती विजयी घोषित होतो. तर इथे 50% मतं घेण्याची मतं घेण्याचं काही बंधन नसतं. इथे कोणीही निवडणुकीत सहभागी होऊ शकतो आणि ज्याला कोणाला जास्त मतं मिळतील तो व्यक्ती विजयी होतो. आणि जसं म्हटलं मी की टक्केवारी जी असते टक्केवारी पूर्णपणे दुर्लक्ष केली जाते. एखाद्याला 10% मिळाले किंवा 20% मिळाले 30% मिळाले त्याच्याशी काही फारसं घेणं देणं नसतं. फक्त बाकी लोकांच्या तुलनेत त्या व्यक्तीने जास्त मतं मिळवणं अपेक्षित असतं. आणि त्याचे नाव आहे फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टम. हे असंच आहे की एक प्रकारची ही शर्यत समजली जाते आणि या शर्यतीमध्ये जो कोणी विजयाच्या पोस्ट वरती लवकर पोहोचतो त्याला विजेता घोषित केलं जातं. तर प्रश्न हा येतो की भारतामध्ये ही प्रणाली वापरली जाते का? तर होय, भारतामध्ये सुद्धा ही पद्धत वापरली जाते. जेव्हा आपण लोकसभेच्या निवडणुका पाहतो किंवा जेव्हा आपण विधानसभेच्या निवडणुका पाहतो या दोन्ही निवडणुकीमध्ये इथे फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टम चा अवलंब केला जातो. तर हे भारतातलं उदाहरण आहे. या प्रकारे अनेक देश आहेत की जिथे अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात आणि बहुतांश देश असं म्हणू आपण की आज या पद्धतीचा अवलंब करताना पाहायला मिळतात. कारण ही खूप जुनी पद्धत आहे आणि त्यासोबतच बाकी पद्धतींच्या तुलनेत थोडस सोपी देखील आहे, सोयीस्कर देखील आहे. आणि म्हणून मग फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टम किंवा ज्याला आपण प्लुरॅलिटी पद्धत असं म्हणतो ती पद्धत देखील इथे भारतामध्ये उपलब्ध आहे. तर ही पद्धत कुठे वापरली जाते? एक तर लोकसभेत आणि दुसरी म्हणजे विधानसभेत. या दोन्ही गोष्टींमध्ये ही पद्धत वापरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी जी पद्धत आहे निवडणुका घेण्यासाठीची ती म्हणजे मेजॉरिटेरियन किंवा मेजॉरिटेरियनिझम, ज्याला आपण बहुसंख्यवाद किंवा बहुसंख्य पद्धत असं म्हणतो. तर इथे प्रामुख्याने निवडून आलेल्या उमेदवाराला 50%हून अधिक मते मिळतील याची खात्री करण्यासाठी काही पद्धती वापरल्या जातात की ज्यामध्ये कोणाला किती मतं मिळतात याला महत्व नसून जो कोणी व्यक्ती निवडणूक जिंकणारा आहे त्या व्यक्तीला किमान 50% किंवा 50%च्या पेक्षा जास्त मतं मिळणं गरजेचं आहे. जर 50% पेक्षा जर 1-2% जरी कमी मतं असतील तर त्या व्यक्तीला विजयी घोषित केलं जाऊ शकत नाही. आणि त्यामुळेच मग असं पाहायला मिळतं की इथे कशा प्रकारे आपण 50%च्या वरती मतं आणू शकतो यासाठी इथे प्रयत्न होताना आपण पाहू शकतो. तर इथे बहुसंख्य पद्धत जी आहे ही जी मेजॉरिटेरियनिझम पद्धत आहे
यामध्ये देखील 2 राऊंड असतात किंवा 2 प्रकारच्या फेरी असतात. या फेरी म्हणजे कोणत्या? पहिली म्हणजे त्यात असं म्हणता येईल आपल्याला की जेव्हा निवडणुका होतील त्यामध्ये असं मान्य करूयात की जवळपास 10 लोक निवडणुकीच्या रिंगणात असतील आणि 10 उमेदवार हे प्रत्यक्षपणे निवडणूक लढवत असतील आणि जेव्हा खऱ्या अर्थाने निवडणूक पार पाडली जाते त्यावेळेस साहजिक आहे की जे काही मतं असतील ते अनेक लोकांच्या मध्ये विभागली जातील आणि जर असं झालं तर मग कोणत्याही एका व्यक्तीला मात्र बहुमत मिळत नाही. तर मग प्रश्न असा येतो की जर बहुपक्ष पद्धत असेल तर तिकडे 50%च्या वर मतं मिळवणं जवळजवळ अशक्य गोष्ट होऊन जाते, कारण अनेक उमेदवार असतात आणि त्या अनेक उमेदवारांमधून एका व्यक्तीला 50%च्या वर घेऊन जाणं हे तुलनेने कठीण असतं आणि म्हणून त्यासाठी मग एक पद्धत वापरली जाते की ज्याला आपण 2 फेरी किंवा 2 राऊंड सिस्टम असं म्हणतो. तर या सिस्टम मध्ये अशा प्रकारे कार्य केलं जातं की एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं म्हणजे 50%च्या वर मतं मिळाली तर काही समस्या नसते, परंतु जर 50%च्या वर मतं मिळत नसतील तर काय करणं अपेक्षित आहे याच्यावरती चर्चा केली जाते आणि त्यामधून मग जो उत्तर सापडतो तो म्हणजे 2 फेरी घेणे किंवा 2 राऊंड घेणे. पहिल्या राऊंड मध्ये असं गृहीत धरूयात आपण की 10 लोक निवडणूक लढवत आहेत आणि प्रत्येकाला काही टक्केवारी मिळालेली आहे, कोणाला 2% मतं आहेत, कोणाला 20% आहेत, कोणाला 10% आहेत, 30% आहेत, हे अवलंबून असतं आणि त्यातलं जर कोणाला जर 50%च्या वर मतं मिळाली असतील तर मग इथे कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, एकाच राऊंड मध्ये निवडणुका संपतात. परंतु जर एका राऊंड मध्ये निकाल स्पष्ट होत नसेल, कोणत्याही एखाद्या व्यक्तीला किंवा पक्षाला 50%च्या पेक्षा जास्त मतं मिळत नसतील तर मग अशा वेळेस दुसरा राऊंड घेणं क्रमप्राप्त असतं, दुसरं राऊंड घेणं अपेक्षित असतं. तर इथे बहुमत मिळालं की नाही याच्यावरती दुसरी जी फेरी असते ती अवलंबून असते. जर पहिल्याच फेरीमध्ये बहुमत मिळालं असेल तर मग दुसरा राऊंड घेण्याची गरज पडत नाही, परंतु जर पहिल्या राऊंड मध्ये बहुमत मिळालं नसेल तर मग मात्र हमखासपणे दुसरा राऊंड घ्यावा लागतो. तर मग इथे प्रश्न असा येतो की जरी आपण दुसरा राऊंड घेतला तरी सुद्धा बहुमत मिळेल याची खात्री नसते. तर मग दुसरा राऊंड घेण्याचा अर्थ काय हा प्रश्न आपल्या समोर येतो. तर त्याचं उत्तर आपण अशा प्रकारे मिळू शकतो किंवा सांगू शकतो की जरी आपण दुसरा राऊंड घेत असलो तरी त्यावेळेस एक बदल त्यामध्ये केला जातो आणि तो बदल म्हणजे अशा प्रकारचा असतो की पहिले जे विजयी असतात किंवा पूर्ण राऊंड मध्ये ज्याला म्हणतो आपण की 10 लोक जर असतील तर 10 लोकांपैकी ज्या पहिल्या 2 लोकांना सर्वात जास्त मतं मिळतात फक्त तेच लोक दुसऱ्या राऊंड मध्ये सहभागी होऊ शकतात. तर आपोआप राहिलेले जे 8 लोक आहेत ते या निवडणुकीच्या शर्यतीमधून बाहेर पडतात आणि राहिले फक्त 2, पहिले 2 आणि ही जे दुसरं राऊंड होईल त्यामध्ये फक्त ह्या दोघांनाच मतदान केलं जाईल आणि जेव्हा फक्त 2 लोक असतील तर त्यावेळेस बहुमत मिळवणं सोपं असतं. तर इथे
हमखास आपण पाहू शकतो की 50%च्या वर मत कोणत्या तरी एका उमेदवाराला मिळतीलच. कारण आता ही जी 10 लोकांमध्ये मतं विभागली गेली होती, ही सर्व मतं आता फक्त 2 लोकांना मिळत आहे. आणि त्यामुळे हे साहजिक आहे की इथे बहुमत सिद्ध करणं फारसं अवघड जाणार नाही. तर मेजॉरिटेरियन सिस्टम जी आहे त्यातलं पर्टिक्युलरली राऊंड ऑफ सिस्टम ज्याला म्हणतो आपण, यामध्ये आपण पाहतो की इथे पहिल्या राऊंड मध्ये जर एखाद्या व्यक्तीला 50%च्या वर मतं मिळत नसतील तर मग त्यांना दुसऱ्या फेरीसाठी जावं लागतं आणि पुन्हा निवडणुका होतील. आणि या निवडणुकीमध्ये फक्त जे 2 मतदार आहेत की ज्यांना सर्वात जास्त मतं मिळाले असतील, फक्त हेच 2 मत जे उमेदवार असतात ते दुसऱ्या राऊंड मध्ये सहभागी होतील आणि या प्रकारे जेव्हा निवडणुका होतील त्यावेळेस एका व्यक्तीला बहुमत मिळेल याची शाश्वती असते. आणि म्हणून याला एक प्रकारे डबल बॅलेट किंवा रन ऑफ सिस्टम असं म्हणतात. डबल बॅलेट म्हणतात किंवा मग रन ऑफ सिस्टम असं म्हटलं जातं. याला डबल बॅलेट होण्याचं कारण म्हणजे 2 वेळा निवडणुका होतात आणि त्यामुळे याच्यामध्ये समस्या अशी आहे की जेव्हा आपण 2 वेळा निवडणुका घेत असतो त्यावेळेस तितके जास्त पैसे निवडणुकीत खर्च करावे लागतात. कारण बऱ्याचदा एक निवडणूक घेणं हीच मोठी तारांबळ उडवण्याची गोष्ट असते आणि कोणतीही चूक न होता प्रत्येक व्यक्तीला समान संधी देऊन कशा प्रकारे मतदान केलं जाऊ शकतं हे पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यासाठी जर आपली व्यवस्था सुरळीत चालवायची असेल तर त्यासाठी निवडणुका योग्य पद्धतीने होणं गरजेचं असतं आणि निवडणुकीत कोणाचाही हस्तक्षेप अपेक्षित नाही. तर याला रन ऑफ सिस्टम हे देखील नाव दिलं जातं. आणि याच्यामध्ये जे देश आहेत की जे या पद्धतीचा अवलंब करतात त्यामध्ये फ्रान्स आहे, इराण आहे, माली आणि व्हिएतनाम या सहित अजूनही काही देश आहेत. तर या देशांमध्ये मेजॉरिटेरियनिझम किंवा बहुसंख्य पद्धत जी आहे ती निवडणुकीमध्ये वापरली जाते. तर हे तर पाहिलं आपण 2 राऊंड बद्दल, 2 फेरी जे आहे त्याच्याबद्दल. आता आपण पाहूयात की पर्यायी मतदान प्रणाली म्हणजे काय असते किंवा पद्धत म्हणजे काय असते. ज्याला एक प्रकारे प्रपोर्शनलच आहे ते देखील, परंतु इथे काय केलं जातं तर जेव्हा जेव्हा मतदान करण्याची वेळ येते त्यावेळेस फक्त एका उमेदवाराला मतदान करण्याऐवजी उरलेल्या सर्व उमेदवारांना पसंतीनुसार मतदान करण्याची मुभा मिळते. म्हणजे असं आपण मान्य करूयात की जर 5 लोक निवडणूक लढवत असतील आणि त्यामध्ये आपलं जे काही प्राधान्यक्रम असेल त्यानुसार आपण जर इच्छा बाळगत असू किंवा की एका व्यक्तीला आपण निवडून आणायचं आहे त्यामुळे त्याच्या नावासमोर आपण 1 नंबर ऍड करतो किंवा लिहितो आणि त्यानंतर आपल्याला वाटतं की जर हा व्यक्ती निवडून नाही आला तर मग दुसरा व्यक्ती कोणाला पाहिजे, तर त्यासाठी मग 2 नंबर लिहितो त्याच्या नावासमोर. नंतर मग असं मान्य करतो की जर आपले हे दोन्ही लोक निवडून नाही आले तर तिसरा व्यक्ती कोणाला पाहिजे, तर त्या व्यक्तीच्या नावासमोर 3 नंबर लिहायचा. परत मग प्रश्न आहे की हे जर तिन्ही निवडून नाही आले तर मग कोणाला बहुमत मिळालं पाहिजे, तर मग चौथ्या व्यक्तीला, तर चौथ्या व्यक्तीच्या नावासमोर 4 नंबर टाकायचा. आणि मग साहजिक आहे की जेवढे लोक त्यामध्ये लिस्टमध्ये असतील त्या सर्वांच्या नावापुढे नंबर टाकावा लागेल. आणि जर बहुतांश लोकांनी जर एका व्यक्तीला 1 नंबर या नंबरने जर विजयी केलं तर बहुमत मिळतो आणि त्यामध्ये हा जो कोणी पहिला नंबरचा व्यक्ती असतो तो विजयी घोषित केला जातो.
आणि त्यामध्ये प्रश्न असा आहे परत की ही संख्या कुठपर्यंत असते, तर जेवढे लोक निवडणुकीत सहभाग घेत असतात तितके नंबर त्यामध्ये असतात. जर 5 लोक असतील तर 5 नंबर लिहावे लागतील आणि जर 10 लोक असतील तर 10 नंबर लिहावे लागतील. तर हे डिपेंड आहे. तर इथे एक व्यक्ती ऑलमोस्ट सर्वांना मतदान देतोय, मतदान करतोय, परंतु सर्वांना एक क्रमांक लिहिता येत नाही, तर सर्वांच्या नावासमोर क्रम हा वेगळा लिहावा लागतो, नंबर हा वेगळा लिहावा लागतो. जर एखाद्या व्यक्तीला आपण 1 नंबर दिला असेल तर दुसऱ्या व्यक्तीला देखील आपण 1 नंबर देऊ शकत नाही, त्याला पुढचा नंबर द्यावा लागतो. तर अशा प्रकारे हे अनेक लोक असतात आणि त्यांना आपण क्रमानुसार लिस्टमध्ये ऍड करतो. तर ते त्यांच्या पसंतीचे, जसं आपण म्हणतो की पहिला जर व्यक्ती असेल तर त्याला 1 नंबर दिला जाईल, दुसऱ्या व्यक्तीला 2 नंबर दिला जाईल, तर इथे चिन्हांकित केलं जातं. आणि शेवटी जेव्हा मग मतांची मोजणी केली जाते त्यामधून मग ज्या व्यक्तीला सर्वात जास्त 1 नंबरचा प्रेफरन्स मिळालेला असतो त्या व्यक्तीला विजयी घोषित केलं जातं. आणि जर कोणत्याही उमेदवाराला बहुसंख्य मतदारांची प्रथम पसंती मिळत नसेल तर मग काय, त्या व्यक्तीला जास्त मते मिळतील आणि तो बहुमत सिद्ध करू शकतो. याला एकच आहे, फक्त नावं वेगळे आहेत. आणि ही पद्धत म्हणजे अशी की बहुमत सिद्ध करणं गरजेचं आहे, 50%च्या वर मतं मिळणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत 50% मतं मिळत नाही तोपर्यंत निवडणुका ह्या होत राहतील. किंवा मग जसं आपण पाहिलं आता हे, तर यामध्ये जो शेवटचा व्यक्ती असतो त्या व्यक्तीला स्पर्धेतनं बाहेर काढलं जातं आणि त्याची जी मतं आहेत ती बाकी राहिलेल्या उरलेल्या लोकांच्या मध्ये, उमेदवारांच्या मध्ये वितरित केली जातात. तर जोपर्यंत अशा प्रकारे 50% मतं मिळत नाही तोपर्यंत शेवटचा नंबर जसा असेल तो बाहेर पडत राहील. जर 5 लोक असतील तर पहिला 5 नंबरचा व्यक्ती जो असेल तो रेसमधनं बाहेर जाईल, त्याची मतं बाकी लोकांना मिळतील. त्यासोबतच जर आता हे 5 मधनं 1 गेलं, राहिले 4, तरी सुद्धा जर बहुमत मिळालं नसेल तर 4 नंबरचा जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीला देखील रेसमधून बाहेर केलं जातं, कॉम्पिटिशन मधनं बाहेर केलं जातं आणि त्याची मिळालेली जे काही मतं असतील ते पुन्हा वितरित केली जातात. राहिले 3, आणि हे 3 करून सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला बहुमत मिळालं नसेल तर तो 3 नंबरचा व्यक्ती असतो त्याला देखील रेसमधनं बाहेर काढलं जातं आणि त्या व्यक्तीची जी मतं असतील ते पुन्हा वितरित केली जातात राहिलेल्या उरलेल्या 2 लोकांच्या मध्ये. आणि मग जेव्हा फक्त 2 लोक असतील त्यावेळेस मग बहुमत सिद्ध करणं सोपं असतं. तर हे झालं प्रेफरन्शियल सिस्टम. आता आपण पाहूयात की प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन, ज्याला आपण अनुपातिक प्रतिनिधित्व असं म्हणतो. तर हे प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन काय असतं? या प्रणालीमध्ये अनुपातिक प्रतिनिधित्व किंवा ज्याला आपण प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन असं म्हणतो, तर प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनचा वापर केला जातो आणि प्रत्येक पक्षाच्या जागांची टक्केवारी ही राष्ट्रीय निवडणुकीत किंवा जे कोणतं निवडणूक असेल त्या निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या टक्केवारीच्या थेट प्रमाणात असतं. म्हणजेच काय की इथे लोकांनी जेवढे टक्के मतं एखाद्या पक्षाला दिले असतील तेवढे जागा त्या पक्षाला मिळतात. तर इथे असं आहे की जेवढे टक्के लोक मतदान त्या पक्षाला देत आहेत तेवढ्या जागा संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये त्या पक्षाला मिळत असतात. तर इथे 30% जरी राष्ट्रीय मत मिळवणारा पक्ष असेल तरी सुद्धा त्याला 30% जागा या विधिमंडळामध्ये मिळतात.
म्हणजे एक प्रकारे आपण असं गृहीत धरूया की जर 100% जागा असतील, जर 100 जागा असतील तर 100 पैकी असं मान्य करूयात की 3 पक्ष निवडणूक लढवत आहेत आणि हे करत असताना एखाद्या पक्षाला 30% मिळाली, दुसऱ्या पक्षाला 40% मिळाली, तिसऱ्या पक्षाला 30% मतं मिळाली. तर इथे प्रत्येक पक्षाला जेवढी टक्के मतं मिळालेली आहेत तेवढे जागा प्रत्येक उमेदवाराला दिले जातात, किंवा जो पक्ष असतो प्रामुख्याने त्या प्रत्येक पक्षाला तेवढे जागा दिले जातात. तर इथे जेवढे टक्के मतं मिळालेले असतील तेवढेच टक्के जागा त्या विधिमंडळामध्ये त्या पक्षाला दिले जातात. त्या व्यतिरिक्त अजून एक पद्धत आहे ती म्हणजे मिश्र सदस्य पद्धत किंवा मिक्स्ड मेंबर सिस्टम त्याला म्हणतो आपण. तर विधिमंडळाच्या जागा एकल सदस्य जिल्ह्यांचा वापर करून बहुसंख्य किंवा बहुमत त्याला म्हणतो आपण प्लुरॅलिटी किंवा मग मेजॉरिटी या सूत्राने भरल्या जातात आणि इतर जागा अनुपातिक किंवा प्रपोर्शनल प्रतिनिधित्वाने भरल्या जातात. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की जेव्हा निवडणुका होतील त्यावेळेस फक्त एकच पद्धत वापरली जाणार नाही, त्यावेळेस 2 किंवा 3 पद्धती देखील वापरल्या जाऊ शकतात. जसं आपण फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टम बघितलं, ही पद्धत वापरली जाईल. त्यासोबतच राहिलेल्या अन्य जागांसाठी प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन ही पद्धत देखील वापरली जाऊ शकते. तर जर्मनी हा जो देश आहे त्याच्या विधिमंडळाच्या 50% जागा या एकल सदस्य असलेल्या जिल्ह्यामध्ये बहुसंख्य सूत्राद्वारे भरल्या जातात आणि उर्वरित 50% जे आहेत ते प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनच्या माध्यमातून भरले जातात. तर या दोन्ही गोष्टी इथे पाहायला मिळतात. तर ही जी मिक्स्ड मेंबर पद्धत आहे ही प्रामुख्याने जर्मनी आणि न्यूझीलंड मध्ये वापरली जातात. तर या दोन्ही देशांमध्ये ही पद्धत आपल्याला पाहायला मिळते की ज्यामध्ये एका बाजूला जर्मनी आहे आणि दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड आहे. तर दोन्ही देशांमध्ये ही पद्धत आपण पाहू शकतो. यामध्ये जेव्हा आपण एवढ्या तास मुद्दे चर्चेला घेतलेले आहेत तर त्यामध्ये हा पण मुद्दा महत्वाचा आहे की कोणती पद्धत योग्य आहे आणि कोणती पद्धत अयोग्य आहे. तर योग्य अयोग्य हे पाहण्यापेक्षा प्रत्येक पद्धतीचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मग आपण प्रामुख्याने असं पाहू शकतो की फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टम जी आहे ही सर्वात सोपी मेकॅनिझम आहे किंवा यांत्रिक एक प्रकारे यंत्र आहे आता म्हणून आपण की इथे खूप एक प्रकारचं सिंपल मेकॅनिझम फॉलो केलं जातं. म्हणजे जास्त किचकट न करता सरळ आणि सोप्या पद्धतीने कशा प्रकारे निवडणुका घेतल्या जातील आणि कशा प्रकारे त्यांना आपण त्याची अंमलबजावणी करू शकतो याच्यावरती लक्ष केंद्रित केलं जातं. आणि म्हणून मग यातनं असं दिसतं एकंदरीत की ही पद्धत खूप सोपी आहे आणि प्रत्येक मतदारसंघातील नागरिकांना एक प्रतिनिधी प्रदान करून लोकशाही, जबाबदारी आणि उत्तरदायित्वाची जी स्पष्टता असते ती दिली जाते. आणि त्यामुळे असं दिसतं की एखाद्या मतदारसंघासाठी एक लोकप्रतिनिधी निश्चित केला जातो येणाऱ्या 5 वर्षांसाठी किंवा जे काही काळ असेल त्या काळासाठी. तर इथे एक प्रकारे लोक आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये एक प्रकारचं नातं जोडलं जातं आणि जे काही त्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं असतील किंवा जे काही नुकसान झालं असेल त्यासाठी तो लोकप्रतिनिधी जबाबदार असतो. आणि याच्यामध्ये असं पाहायला मिळतं की सहसा एकाच पक्षाचं सरकार बनतं. इथे जास्त पक्षांची गरज फारसा पडत नाही, पण अनेकदा ती देखील पडते. हे अवलंबून आहे की कोणत्या पक्षाला किती मतं मिळालेली आहेत. परंतु बऱ्याचदा एका पक्षाचं सरकार बनतं आणि एक पक्ष सत्तेमध्ये असल्यामुळे
ते सरकार स्थिर आणि मजबूत असतं आणि त्यामुळे प्रभावी निर्णय घेणं त्या सरकारला शक्य असतं. ते जर अस्थिर सरकार असेल तर मग तिथे काहीसं अवघड होऊन बसतं. त्यामुळे इथे स्थिर सरकार असणं अपेक्षित आहे. तर ज्यांना इतरांपेक्षा जास्त मते मिळतात त्यांना मात्र इथे विजयी घोषित केलं जातं. म्हणजे आपण हे पाहत नाही की कोणत्या पक्षाला किती मतं मिळालेली आहेत किंवा कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळालेली आहेत. ते पाहत बसण्यापेक्षा ज्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतं मिळालेली असतील तो व्यक्ती किंवा तो उमेदवार विजयी घोषित केला जातो. तर इथे एक प्रकारे असं म्हणू शकतो आपण की बहुसंख्य मते जे इतर उमेदवारांच्या मध्ये वाटली जातात असं आपण मान्य करूयात की जर 10 उमेदवार निवडणुका लढवत असतील आणि त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी असं आपण गृहीत धरू की एका उमेदवाराला 10% मतं मिळाली, कोणाला 15%, कोणाला 30% असं मतं मिळालेली आहेत आणि असं कन्सिडर करूयात आपण की एखाद्या व्यक्तीला फक्त 35%च मते मिळाले किंवा 30%च मते मिळालेले आहेत. तर 30% मते मिळालेले असताना सुद्धा तो पक्ष सत्तेमध्ये जाऊन बसतो. कारण का तर फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम आहे. ज्याला कोणाला बहुमत म्हणजे ज्याला कोणाला जास्त मते मिळतील तो व्यक्ती विजयी घोषित होतो. आणि त्यामुळे जरी आपल्याला फक्त 30% जरी मतं मिळाली असली किंवा 20% जरी मतं मिळाली असली तरी सुद्धा तो पक्ष सत्तेमध्ये येऊन बसतो. तर हे झालं एकंदरीत अशा प्रकारचं चित्र. जेव्हा आपण असं म्हणतो की 30% मतं एखाद्या पक्षाला मिळालेले आहेत याचा दुसरा अर्थ असा पण होतो की उरलेले जे 70% मतं आहेत ती 70% मतं त्या विजयी झालेल्या पक्षाला मिळालेली नाही, त्याच्या विरुद्ध आहेत. कारण ते अन्य पक्षांच्या मध्ये विभागले गेलेले आहेत आणि त्या कारणामुळे याचा एक तोटा असा पण दिसतो की हे तर खरं आहे की ज्याला जास्त मतं मिळतात तो विजयी होतो, परंतु त्यासोबत हे देखील तितकंच खरं आहे की कमी मतं असून सुद्धा तो पक्ष सत्तेमध्ये येतो आणि त्या कारणामुळे इथे एक अशी एक अडचण येते की जे लहान पक्ष असतात त्यांना समान महत्व मिळत नाही आणि हे जे दोन प्रणाली आहेत त्यामध्ये अल्पसंख्याक जो समूह असतो किंवा समुदाय असतो त्याला देखील कदाचित प्रतिनिधित्व मिळणार नाही किंवा जे महिला वर्ग आहे त्यांना देखील कदाचित योग्य प्रतिनिधित्व मिळणार नाही. तर इथे हे डावललं जाऊ शकतं आणि या फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम च्या पद्धतीमध्ये सरकारची जी लेजिटिमसी असते, जी वैधता असते ती कमी होण्याची भीती असते. कारण फक्त 30 ते 35% मतं मिळालेला पक्ष हा सत्तेमध्ये जाऊन बसतो आणि बाकी जे उरलेले 70% मतं आहेत ते अनेक पक्षांच्या मध्ये विभागले गेलेले आहेत, त्यामुळे ते सत्तेमध्ये येऊ शकत नाही. ही अडचण इथे आपल्याला पाहायला मिळते. तर हे तर झालं बहुसंख्य पद्धतीबद्दल आणि बहुमताबद्दल. आता आपण पाहूयात की प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनचे फायदे आणि तोटे काय आहेत. काय काय त्याचे फायदे आहेत आणि काय काय त्याचे तोटे आहेत याच्यावर आपण आता चर्चा करणार आहोत. तर पक्ष आणि गटांच्या विस्तृत श्रेणीला व्यापक आणि निष्पक्ष प्रतिनिधित्व प्रदान करतं आणि म्हणूनच इतर कोणत्याही निवडणूक प्रणालीपेक्षा प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन जे आहे हे जास्त लोकशाहीवादी आहे असं आपण म्हणू शकतो. इथे आपण असं म्हणतोय की प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन मध्ये ज्याला किंवा ज्या पक्षाला जेवढी मतं मिळाली असतील
तेवढ्या जागा त्या पक्षाच्या लोकसभेत किंवा विधानसभेत किंवा जे काही विधिमंडळ असेल त्या विधिमंडळामध्ये निश्चित होतात. तर एक प्रकारच्या जागा फिक्स करून टाकल्या जातात की या पक्षाला 10% मतं मिळालेली आहेत, त्यामुळे 10% जागा या पक्षाला मिळणं गरजेचं आहे. आणि यामुळे काय होतं की जे खूप छोटे पक्ष आहेत किंवा जे स्त्रिया आहेत आणि एक प्रकारे जे मायनॉरिटी आहेत, अल्पसंख्याक आहेत, यांचं प्रतिनिधित्व इथं एक प्रकारे केलं जातं. आणि याच्यामध्ये अजून एक असं असतं की खूप कमी मतं जे आहेत ते वाया जातात, कारण सर्वच पक्षांना त्यांच्या मतांच्या प्रमाणात जागा मिळतात. तर कोणाचीही मतं इथं वाया जात नाहीत. तर ज्यांना जेवढे टक्के मतं मिळाले असतील त्यांना तेवढे टक्के जागा विधिमंडळामध्ये उपलब्ध करून दिलं जातं. आणि त्यामुळे इथे जी मतं आहेत ती मतं एका अर्थाने कुठेच वाया जात नाही. आणि त्यामुळे सर्व पक्षांना इथे समान संधी मिळते. आणि जे छोटे पक्ष असतात त्यांना जरी 2% जागा मिळाल्या असतील, असं म्हणत आपण की जर फक्त संपूर्ण समाजापैकी फक्त 2% लोकांनी जरी मतदान केलं असेल तर त्यांना किमान 2% जागा त्या देशाच्या विधिमंडळामध्ये त्यांना मिळतात, की जेणेकरून ते प्रतिनिधित्व करू शकतात. त्यामुळे जे छोटे पक्ष असतील त्यांना जेवढे टक्के मतं मिळाले असतील त्याच्या प्रमाणामध्ये त्यांना विधिमंडळामध्ये जागा उपलब्ध करून दिली जाते. याचा एक तोटा म्हणजे असा आहे की हे लोकप्रतिनिधींना लोकांच्या पासून वेगळे करतं. कारण असं की जेव्हा आपण पक्षाला मतदान करत असतो आणि पक्षाला जागा विधिमंडळामध्ये देत असतो त्यावेळेस इथे पार्टी सिस्टम तर पुढे येतं, परंतु जे लोकप्रतिनिधी आणि लोक यांच्यातला जो संबंध असतो तो पूर्णपणे दुरावला जातो, यांच्यामधला अंतर मात्र वाढतो. तर ती एक अडचण इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि अस्थिर सरकार निर्माण करण्यामध्ये देखील इथे खूप मोठा योगदान इथे पाहायला मिळतं. कारण ते प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधित्वामुळे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळेल याची खात्री देता येत नाही. आणि त्यामुळे इथे अनेकदा युतीचं सरकार किंवा कोअलिशन गव्हर्नमेंट बनवावं लागतं. आणि जेव्हा आपण छोटे पक्ष घेऊन कोअलिशन गव्हर्नमेंट बनवतो, छोटे पक्षांना घेऊन आपण जेव्हा युती सरकार स्थापन करतो त्यावेळेस मग हे छोटे पक्ष देखील सरकारला एक प्रकारे ब्लॅकमेल करू शकतात. म्हणजे ज्या छोट्या पक्षांच्या मागण्या असतील त्या मागण्या सुद्धा मोठे मोठे पक्षांना मान्य करावं लागतात. कारण जर तसं केलं नाही तर कोणत्याही क्षणी सरकारमधला जो पाठिंबा आहे तो काढून घेतला जाऊ शकतो. आणि म्हणून मग इथे ब्लॅकमेलिंगचं प्रमाण जे आहे ते इथे आपण पाहू शकतो. तर एकंदरीत आपण आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये पाहिलेलं आहे की प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन कशा प्रकारे काम करतं, किंवा मग जे मेजॉरिटी सिस्टम आहे, प्लुरलिझम आहे, हे कशा प्रकारे कार्य करतं, याचे कोणकोणते फायदे आहेत, याचे कोणकोणते तोटे आहेत, हे सर्व देखील आता आपण या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. तर या सोबतच आपण इथे आज विराम घेऊया. धन्यवाद.